आता बातमी आहे 75 वर्षांच्या आजीबाईंची। आपला नातू अनेक वेळा गड किल्ले फिरायला जातो। आपणही हरिश्चंद्रगड सर केला पाहिजे अशी इच्छा पिंपळवंडी तालुका जुन्नर येथील हिराबाई दत्तात्रय शिंदे या 75 वर्षांच्या आजीने आपला नातू निखिल प्रमोद बारभाई यांच्याकडे बोलून दाखवली। महाराष्ट्रातील उंचीवरचे 3ऱ्या नंबरचे तारामती शिखर 75 वर्षांच्या आजीने सर केले व तरुणांसाठी तसेच सर्व वयोगटातील व्यक्तींसमोर या आजीबाईने एक आदर्श निर्माण करून ठेवला आहे। पिंपळवंडी येथील गिर्यारोहक पराग छल्लारे यांच्या नेतृत्वाखाली बाळा पंडित, राहुल विधाटे, डॉक्टर संदीप रोहकले, संदीप लेंडे, योगेश वामन, राजेश काकडे, राजेश साळुंखे, मयूर पवार, मंगेश गुजर, मयूर निमसे, संकेत शिंदे, सिद्धार्थ कसबे, प्रवीण काळे, योगेश सोमवंशी, सचिन क्षीरसागर यांचे विशेष सहकार्य लाभले। आजीबाईने तारामती शिखर सर केल्याने तेथील रहिवासी अचंबित झाले, कारण हरिश्चंद्रगड सर करण्यासाठी खूप तरुण येत असतात, परंतु कुणी सहजासहजी तारामतीकडे जात नाही। सर्वांनी मिळून आजीबाईंचा सत्कार केला व त्यांच्या धैर्याचे कौतुक केले। पिंपळवंडी गावची आदर्श माता हिराबाई दत्तात्रय शिंदे यांनी आपल्या नातवाच्या वाढदिवसाच्या दिवशी गड किल्ले संवर्धनाच्या बाबतीत हरिश्चंद्रगड हा या राज्यातला सर्वात ट्रेकिंगचा महत्त्वाचा गड मानला जातो आणि आजींनी तो 75व्या वर्षी सर केला। नुसताच हरिश्चंद्रगड नाही तर कोकणकडा, तारामती ह्याही गोष्टी त्यांनी गडावर जाऊन सर केल्या आणि हे सर्व त्यांनी एका दिवसात पूर्ण केलं। नातवाचा वाढदिवस आणि आजींचा गड सर करण्याचा हा जो उपक्रम आहे तो त्यांनी एका दिवसात सर केला। आज तरुणाई आरोग्याच्या बाबतीत भरकटत चाललेली आहे आणि हे भरकटत असताना आजींचं एक आदर्श या पिंपळवंडी गावच्या दृष्टीने एक महत्त्वाचा आहे। वयवर्ष 75 असताना सुद्धा त्यांनी हा गड सर केला आणि एक अभिमानाची बाब आमच्या सर्वांच्या दृष्टीने ती घडली। ही घडत असताना आमच्याबरोबर त्यांचे नातू निखिल बारभाई, डॉक्टर रोकले, आयुबी नामदार, पिंटू क्षीरसागर, राहुल विधाटे, बाळा पंडित, सुमित वागचौरे असे सगळे कार्यकर्ते बरोबर होते आणि ह्या सर्वांच्या बरोबर आम्ही जरी दमलो तरी आजी दमल्या नाही आणि हा कोकणकडा, तारामती आणि हरिश्चंद्रगड सर केला। ही पिंपळवंडी गावच्या दृष्टीने आणि आमच्या तरुणांच्या दृष्टीने एक अभिमानाची बाब आहे। आज तरुण अतिशय आरोग्याच्या दृष्टीने कमकुवत होत चाललेला आहे, पण आजींचा हा आदर्श घेण्याजोगता आहे। याचा सार्थ अभिमान आमचा सर्व पिंपळवंडीकरांना आहे। गावच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आजींचे आभार मानतो आणि आजींचा सत्काराचा एक मोठा कार्यक्रम सुद्धा आम्ही गावच्या वतीने घेणार आहोत। हरिश्चंद्रगडाला जाण्याची माझी बरेच दिवस इच्छा होती, पण माझी इच्छा पूर्ण करीना तो म्हटला, अगं तुझं वय 75 आहे, अगं तू चढणार नाही म्हणलं। मला यायचं म्हणजे यायचंच। मी हट्ट धरल्या कारणाने त्यांनी मला इथून सकाळी 6ला घेऊन गेला। इथं पिंपळेश्वराची पूजा केली आणि लगेच 6 वाजता आम्ही इथून निघालो। तिथं गेल्यानंतर 7:30 पावणे 8ला गड चढायला सुरुवात केली, पण मला कुठं दम लागला नाही, काही घाबरले नाही। माझी अगदी धडाडीच होती का मी चढणार, पण 10 वाजेपर्यंत निम्मा गड चढून गेले। तिथून पुढं तो म्हणला, अगं अडचणीचं आहे। नाही म्हणलं, मला काही होणार नाही, तू नुसतं पुढं चाल, मी तुझ्या पाठीमागं येणार म्हणजे येणार। अडचणीचा ती वाघदरी का काय म्हणतात ना, तिथं जरा मला भीती वाटल्यावानी झाली, पण तरी पण मनाचा हेतू धरला आणि चढले, मला काही झालं नाही। तिथून पुढं मग तारामतीला गेलो। तारामतीनंतर हरिश्चंद्राला त्या शिड्या उतरून खाली आलो देवापाशी। तिथं अभिषेक केले, तिथं थांबलो आणि नंतर घरी निघालो। न्यूज रिपोर्टर विजय चाळक, शिवनेर प्राईम पिंपळवंडी। शिवनेर प्राईम टाइप करून सबस्क्राइब करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा।